शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। खरीप हंगाम 2020चा पीक विमा जो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विमा आहे, तो पीक विमा खूप दिवसापासून प्रलंबित आहे। राज्य शासनाकडून जो पीक विमा वाटप करण्यात आलेला होता, तो पीक विमा कमी असल्यामुळे परत एकदा कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर 5 ते 6 तारखा झाल्या। 5 ते 6 तारखांमध्ये कुठल्याही प्रकारचा निकाल धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्याच्यानंतर कोर्टाने जेव्हा शेवटची तारीख दिली, तेव्हा त्या तारखेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला होता। तरी परंतु विमा कंपनी परत कोर्टामध्ये गेल्यामुळे परत तो पीक विमा अडकला। तो पीक विमा अडकल्यानंतर 134 कोटी हे राज्य शासनाकडे आहे आणि 94 कोटी रुपये हे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे विमा कंपनीने तो प्रकरण 94 कोटीसाठी कोर्टात गाठलेला आहे आणि त्यासाठीची सुनावणी कालच्या 22 तारखेला होती। आणि 22 तारखेला अपेक्षित होतं की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा लवकर मिळत नाही आहे। त्याच्या अगोदर जर खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने जर लागला तर शेतकऱ्यांना 4 पैसे पेरणीसाठी होतील, फवारणीसाठी होतील, खत बियाणासाठी होतील। या अपेक्षित असताना सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कालच्या 22 तारखेला तारीख होती आणि त्या 22 तारखेच्या निकालातून शेतकऱ्यांना एक अपेक्षित निर्णय होईल व शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा होती। परंतु शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा जसा वेळ जाईल तसा अंधारात जातोय की काय अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे। कारण शेतकरी मित्रांनो, काल 22 तारखेला तारीख झाली। 22 तारखेच्या तारखेमध्ये पुन्हा एकदा कोर्टानं 30 तारीख ही पुढची 30 सप्टेंबर ही तारीख सुनावणीची दिलेली आहे। म्हणजे अजूनही सुनावण्या संपलेल्या दिसत नाहीत। शेतकरी मित्रांनो, अपेक्षा आहे की लवकरात लवकर निकाल लागेल, शेतकऱ्यांना पैसे येतील। परंतु आता हा पीक विमा वेळोवेळी अंधारात जातोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। आणि 22 तारखेला कोर्टाने परत एकदा तारीख दिलेली आहे। लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तर सांगण्यात आलं होतं की ही तारीख ही शेवटची तारीख असेल। उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्यानंतर निश्चितच शेतकऱ्यांना निकाल लागेल व अपेक्षित शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील। ह्या आशेवर शेतकरी असतानाच आता 30 सप्टेंबर ही तारीख पुढची देण्यात आल्यामुळं आता 30 तारखेला अजून जर सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर अजून पुढे तारीख जर ढकलली गेली तर शेतकरी मित्रांनो, हा खरीप हंगाम 2020चा पीक विमा अंधारात जातोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। त्यामुळं 30 सप्टेंबर 2026ला परत एकदा या कोर्टाची सुनावणी होणार आहे ह्या पीक विम्याबाबत। मग आता त्यात तरी निकाल काय लागतोय का हा पाहणं गरजेचं आहे। कारण शेतकऱ्यांना आशा आहे की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा अजून वाटप सुरू झालेलं नाही आहे। कमीत कमी हा तर निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा असतानाच आता 30 सप्टेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पाहूयात की 30 सप्टेंबरला नेमकं काय होतंय। अपेक्षित निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने येतोय का परत अजून तारीख पुढे ढकलते। त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। याबाबत अजून कुठलीही जरी अपडेट आली लागले चॅनलवर व्हिडिओ येईल। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।